हाय हॅलो नमस्ते अँड गुड मॉर्निंग. तर आता आहे सध्या आपण आदेश कॉलेज समोर. तर आज आपण जाणार आहोत नांदेड. तर नांदेडला जाण्याचं कारण म्हणजे आज आमची जी फिल्म डॉक्युमेंटरी होती आमची रोड स्टोरी म्हणून, तिचं आज सर्टिफिकेट वाटप. म्हणजे आमचं डिव्हिजनमध्ये आमचा दुसरा का पहिला डिव्हिजनमध्ये पहिला नंबर ना, डिव्हिजनमध्ये पहिला. तर डिव्हिजनमध्ये पहिला आमचा नंबर आला. तर ती अवॉर्ड सेरेमनी आहे तिची आज. तर अवॉर्ड सेरेमनी आहे, तर त्या अवॉर्ड सेरेमनीसाठी आम्ही जाणार आहोत. तर बघू काय होते समोर. तर विषय म्हणजे जवळ आपले सगळे मित्र आहेत आपले, म्हणजे नॉर्मल आपले जे दररोज राहतात तिथून ते कोणती आणि आपले म्हणजे जवळपास सगळे मित्र उमेश चुनडे, श्रेयस शिंगोले, विश्वभूषण, बालाजी गुगे, अर्जुन. तर असे आपण 5-7 जण चाललो. तर आपल्या मित्रासोबत ओळख करून देतो. ओळखता तुम्ही, ओळखता त्याला उमेश चुनडे साहेब. तर आपण आज आपण जाणार आहोत नांदेडला. नांदेड सोडतो पहिले त्या ठिकाणी आपण आपले सेरेमनी अवॉर्ड सेरेमनी जाणार आहोत. तर आपला डिव्हिजन मध्ये पहिला नंबर आला. माहित ना काय देतात की नाही आपल्या गेल्यावर पाहू तिथं. अच्छा तसं आहे का मास्तर सर लोक म्हणतात तसे आलाय म्हणून. आला नंबर आमचा. काय भेटणार आहे काय नाही हे आपल्या काय निश्चित नाही. तर आपण तिथं भेटू, मी त्या ठिकाणी दाखवू पाहू काय होते विशेष काय नाही. तर हे आपले उमेश चुनडे साहेब, आपले श्रेयस शिंगोळे साहेब आणि भूषण गायकवाड. त्यांची बॅक साईड दाखवायचे. तर ते थोडेसे बिझी आहेत, तर त्यांचे नंतर आपण भेट करून देऊ. तर ठीक आहे, भेटू आपल्या नेक्स्ट मित्रापासून, म्हणजे अर्जुन किंवा बालाजी गुगे येत आहे म्हणा. तसं वैभव ते येणारच आहे. तर वैभवची पण भेट नंतर करूच. या ठिकाणी बघू शकता आपले मित्र अर्जुन आपण आधी पेट्रोल भरू आणि त्यानंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करू. हम भरेंगे पेट्रोल, फिर गाडी जाएगी भरपूर. पेट्रोल नाही असं या ठिकाणी असं जाहीर झालं. सो बघू समोर भरू आपण पेट्रोल. काय नाही, खूप पेट्रोल पंप आहेत आपल्या जागोजागी. आमचं गाव लय मोठं आहे, हिंगोली डिस्ट्रिक्ट. आल्या 100 गेल्या 100 काशीबाई एकच नंबर. त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भेटले नाही, त्यामुळे आम्ही या पेट्रोल पंपावर आलो. बघू या ठिकाणी पण भेटते की नाही आहेत का पेट्रोल ट्रॅक्टर. बघू भेटतं प्रेम, एवढी गरीब नाही, एवढी गरीब नाही बोले असं पेट्रोल मला भेटते की नाही म्हणून. तर बघू. तर विषय असा आहे की आता आम्ही सध्या उमरा फाटा. तर उमरा फाट्याहून आज जायचं, कुरुंदा मार्गे आम्हाला नांदेड जायचं. तर माझ्या गावाहून माझी गाडी घ्यायची आणि आम्ही तिघं जे होतो ते दोघं जायचं आम्हाला. तर माझ्या गाडीवर एक जण होणार, आपला संतोष गाडी घेणार कळमदुरून येणार आहे उमरा फाट्यावर. उमरा फाट्यावरून आम्ही सगळे एकत्र होऊन माझ्या गावाला जाणार. मग माझी गाडी घेणार आणि तिथून कुरुंदा मार्ग नांदेडला जाणार. तर बघू कसं होतं काय होते आपलं समोरची जर्नी. तर सध्या आम्ही थांबलो आता उमरा फाटा रोडवर. ठीक आहे, बघू याची वाट अर्जुन द्यायची ती मागा सध्या. संतूला घेऊन येतात हे म्हणायत की 3 जण नका गाडीवर, तर याची गाडी घेऊ, याची गाडी घेऊ ना. 2 जण होतं. ते इथून जायचं, आपल्या कमनूरतून नाही जायचं. कुरुंदा मार्ग माहिती हा, तर ते 2 जण घेऊन यायचं. जाऊन येण्यापेक्षा आपण इकडे थांबू. तर या ठिकाणी आपण श्रेयस शिंगोले आणि वैभव पवार आणि आपलं संतोष यांची वाट पाहत उमरा फाटा इथे उभे आहोत. भेटू आपण आणि जाऊ आपल्या सगळ्या गावात.
आमचे मित्र मंदाडे साहेब हे देखील त्यांच्या गावामध्ये भेटले आम्हाला. नांदेडला येताना मॅडम. तर फायनली आपण शंकरराव चव्हाण मेमोरियल हॉल नांदेड येथे पोहोचलो. तर मध्ये कुठं शूट वगैरे करता आलं नाही. तर त्याचं कारण म्हणजे आम्ही गाडी थोडं फास्ट आलो. तिथं म्हणजे उशीर होत होता. पण इथं बघून येऊन बघितलं तर म्हणजे जे आपल्या याचे नांदेडचे जे कलेक्टर आहेत तेच आलेत नाही. ते यायचे बाकी आहेत. तर ते आल्यानंतर आता पूजन वगैरे जे गोष्टी व्हायचे ते होईल, सत्कार वगैरे, आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होईल. तर बघू कशा प्रकारे आपला कार्यक्रम काय राहील काय नाही. तर मित्र यायचे राहिले. मी आणि भूषण समोर आलो. ते मित्र आले की कुठे आला उमेश वगैरे आले बघा. अर्जुन कसा राहील रस्ता? या ठिकाणी रॅली निघलेली बघा. रॅली नाही ते सिग्नल सुटल्यानंतर एवढ्या गर्दी असते नांदेड ठिकाणी. आपण आपल्या लोअर लेवल सिटीमधून थोडंसं हाय लेवल सिटीमध्ये आलो. तर त्याचे दृश्य अशा प्रकारे. वाव 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 वाव. तर हे ते शंकरराव चव्हाण मेमोरियल हॉल. उमेश कसा राहील आतापर्यंत रस्ता तुमचा? सण एकदम आहे ना. पिर्री काशीबाई डोळे लाल बडे झाले तुझे यार एका साईडला वार तर ठीक आहे. आता भेटलो. आता इथं म्हणजे आपले जे इथले कोण आहे ते कलेक्टर साहेब यायचे राहिले तर यायचे कुलगुरू आलेले आहेत सध्या. हा तर ते आल्यानंतर भेटू आपण सगळं. ओके. अरे ती गप्पा ना त्याने तर काय छान. तर या ठिकाणी आमचे मित्र त्या दोघं तिघांना शिवा देतात. कारण की ते खूप लेट करत आहेत. कुलगुरू येऊन आपली वाट पाहिली तर आणि तेच आले नाही. म्हणजे VIP सारखी काम झाली सगळी आमच्या लेकराची. तर बघू आता समोर काय होते. जवळपास 5 मिनिट झाले आम्ही इथे बाहेर उभे हो. काय होते तर बघू शकता. आपले मित्र देखील आले. तर बघू आता आपले कसं राहिले आपलं. हो कुलगुरूंची गाडी. तर असा आहे मेमोरियल हॉल. तर त्या हॉलमध्ये आम्ही प्रस्थान करत आहोत. तर हे एंटी ऑडिटोरियम खूप मोठे असे अशा प्रकारे आपण तिथे पोहोचलो. आणि एकूण एका ब्लेम देणं बंद करा तुम्ही. ते आराम करो सोपते का तुम्हाला रे? हो दमान गाडी पळवली. ऑडिटोरियममध्ये जाण्याचं कारण हे असं की न जाण्याचं कारण असं की त्यामध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि मागं जागात नाही बसत. ठीक आहे भेटू आपण थोड्या वेळात. तरी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा.
पुरस्कार जात आहे तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेनगाव. सरांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. यांचे चांगले मित्र आहेत. माझे मित्र डॉक्टर पंजाब चव्हाण साहेब सर, प्राचार्य खताळ सर, प्राचार्य जाधव सर, माझा विद्यार्थी आणि या कार्यक्रमाचा एक आयोजक डॉक्टर सतीश चव्हाण, समोर बसलेले सर्व प्राचार्य, प्राध्यापक, बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो. तसं पाहिलं तर या करिअर कट्ट्याचं त्यानंतर उत्कृष्ट विभागीय डॉक्युमेंटरी बक्षीस. ही पारितोषिकं म्हणजे तुमची जबाबदारी वाढवणारी आहेत असं मला वाटतं. कारण आपल्याला कॉलेजला नॅकला बी ग्रेड मिळाला की आपण B++ घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्या एकंदर सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत महाराष्ट्राचा फार मोठा वाटा राहिला आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात असंच महत्वाचं मानाचं स्थान आहे पैठण शहराचं. गोदावरीच्या उत्तर तीरावर वसलेल्या पैठण शहराला तब्बल 2,500 वर्षांची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज यांच्या कार्यानं अजरामर झालेला पैठण. तर अशा प्रकारे आपलं प्रोग्राम संपला आणि आपलं बक्षीस वितरण झालं. तर आता तर हे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉल. या ठिकाणी काही सर्टिफिकेट
पार्लमेंट समोरचा फोटो आणि व्हिडिओ. तर ठीक आहे, असे बघून आपण बाहेर जाऊ. त्याच्या समोरची स्टेप काय आहे बहुत विचारू सरला काय नाही करायचं. माझ्या मते आपण थोडं एक्सप्लोर केलेलं बरं राईट.